तव्यावर रगडायचा मस्त वगैरे. आपण आज करणार आहेत मिरच्याचा ठेचा, असा झणझणीत ठेचा. त्याच्यासाठी मिरच्या अजून आधी भाजून घेणार आहेत. बघा गरम तव्यावर मिरच्या टाकल्या, आता भाजायला लागल्यात मिरच्या. बघा त्याला हलवून घ्यायच्या. बघा हे तडतड वाजायला लागल्यात. फर्स्ट क्लास पैकी अशा मिरच्या भाजायला लागल्या. आता तेल टाकून घ्यायचं वरी. बघा असा उडा त्याचा मिरच्या, त्याच्यामुळे लवकर थोडं जरा दुरूनच करायचं. ते उडायला लागले आता. गॅस कमी करून घ्यायचा. तेल टाकून घेतलंय आपण मध्ये मिरचीमध्ये. बघा या उडतात म्हणून ह्याच्यावर एक भाकर झाकली आहे, म्हणजे मिरच्या उडत नाहीत आपल्या. बघा लसण टाकून घेतलंय त्याच्यात आणि मस्तपैकी अशा भाजू द्यायच्या भाकरी खाली, म्हणजे उडणार नाहीत आपल्या मिरच्या. मस्त मिरच्या उडत येतात. आपण त्या मिरच्यावर भाकर झाकून ठेवली होती, ती थंड करून घेतली आपण आता. बघा आपण त्याच्यावर भाकर झाकली होती आपल्या मिरच्या उडू नये म्हणून. आणि बघा आपल्या मिरच्या बी मस्त अशा नरम झाल्या जरा. त्याच्यावर आपण मीठ टाकून घ्यायचं थोडं. तांदणी रगडायच्या अशा. आपला झणझणीत असा ठेचा तयार व्हायला इथं. तांब्याने रगडायला लागले. त्याच्यात लसण टाकलाय, मीठ टाकलाय, मिरच्या मस्त तेलात भाजून घेतल्या. बारीक बी व्हायला तांब्याने असं रगडायचा, म्हणजे बारीक होतो. तांब्याने ठेचा रगडल्या त्याची खाण्याची मजाच वेगळी आहे, चवच लय भारी येते त्याची. बघा कसा बारीक व्हायला ठेचा. बघा मस्त एकदम. तव्यावर रगडायचा मस्त वगैरे. ठेचा रेडी झालाय. तव्यातला ठेचा, तांब्याने रगडलेला ठेचा. बघा ये, वा वा. हे बघा असा ठेचा रेडी झालाय आपला खायला. आता झणझणीत असा ठेचा तयार झालाय आपला. तव्यामध्ये रगडलेला ठेचा तांब्यानी. ठेच्याच्या तव्याला अशी भाकर घ्यायची, अशी पुसून. ती भाकर खायला लय मजा येते. या तर मंडळी या ठेचा भाकर खायला आज मस्तच बेत आहे.